हॅलो मित्रांनो, आजच्या स्टोरीचं नाव आहे ऑनलाईन भेटलेल्या आंटीला व्हिडिओ कॉलवर. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर सुरुवात करूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी राकेश, कोल्हापूरचा राहणारा पण सध्या जॉबमुळे पुण्याला राहतो. माझं वय 21 वर्ष. मी अनेक दिवसांपासून साईटवर स्टोरीज वाचत आहे, म्हणून आज मी विचार केला की माझ्या आयुष्यात घडलेली कथा तुम्हाला सांगावी. मी दिसायला गोरा आणि माझी उंची 6 फूट आहे. तर मित्रांनो, ही कथा घडली तेव्हा मी माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होतो. मुलांमध्ये पोरी पटवायची किती खास असते तुम्हाला माहीतच आहे. तशीच खास मला देखील होती. मी तेव्हा स्नॅपचॅट खूप वापरायचो. अनोळखी मुलींना रिक्वेस्ट टाकून त्यांच्याशी मैत्री करायची अशी माझी दिनचर्या होती. असंच एक दिवस मी एका मुलीला रिक्वेस्ट सेंड केली आणि 1 तासात रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्याचं मला दिसलं. म्हणून मी तिला मेसेज केला. तिचा पण रिप्लाय आला, कोण आहेस वगैरे. तिथून आमचं बोलणं सुरू झालं. तिचं नाव राणी होतं. ती अगदी वरच्यावर बोलत होती, जास्त नाही बोलली. जरा वेळाने तिने मला सांगितलं की ती विवाहित आहे. तिचं वय 30 आहे आणि तिला एक मुलगा देखील आहे. मी विचार केला, जर अशी आंटी आपल्याला पटली तर किती मजा येईल. याच विचारांनी मी तिच्याशी बोलू लागलो. रात्री 8ला ती मला बाय बोलली आणि म्हणाली की आता मेसेज करू नकोस, माझा नवरा घरी येईल. त्यांनी बघितलं तर मला रागवेल. उद्या मी तुला स्वतःहून मेसेज करेल. मी पण ओके बोलून तिला बाय केलं. ती रात्र मी फक्त तिचा विचार करण्यात घालवली की ती कशी दिसत असेल, बारीक असेल की जाड, असे अनेक विचार करत करत मी झोपी गेलो. सकाळी 10ला उठून फोन बघितला तर तिचा मेसेज अजून आलेला नव्हता. ते बघून मी थोडा निराश झालो आणि माझं आवरायला लागलो. मी आंघोळीवरून आलो तितक्यात तिचा मेसेज आलेला मला दिसला. मी लगेच तिला रिप्लाय दिला आणि तिच्याशी बोलू लागलो. तो पूर्ण दिवस ती माझ्याशी बोलत होती आणि हळूहळू हीच आमची दिनचर्या झाली. मी तिला तिचा फोटो मागितला तर आधी तर ती नाही बोलली. 2-3 दिवस ती अत्यंत संस्कारी बनून माझ्याशी बोलत होती. पण मला माहीत होतं, जी बाई जितकी संस्कारी दाखवते तिला आतून तितकीच जास्त खास असते. म्हणून मी पण अगदी संस्कारी मुलासारखा बोलायचं असं ठरवलं. आमचं बोलणं वाढू लागलं. आम्ही स्नॅपचॅटवरच ऑडिओ कॉलवर बोलू लागलो. तिचा आवाज पहिल्यांदा ऐकताच माझं अस्तित्व एकदम ताठ झाला होता. मी तिचा विश्वास जिंकू लागलो. नंतर तिने तिचा फोटो सेंड केला आणि माझा पण मागवला, जो की मी पण लगेच दिला. मित्रांनो, ती दिसायला एकदम कडक होती. तिचा फोटो बघून मी लगेच आनंदी झालो. आता आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलू लागलो आणि मी ठरवलं की आता हिला आपल्या प्रेमात अडकवायचं. मी तिच्यासोबत ट्रूथ ऑर डेअर खेळ खेळू लागलो. तिला पण एकदम हा गेम आवडू लागला. आधी मी एकदम सज्जन मुलासारखा साधे प्रश्न विचारून तिच्या सर्व आवडीनिवडी माहीत करून घेतल्या. तिला कविता वाचायला खूप आवडतात असे तिने सांगितलं आणि मला माझी संधी भेटली, कारण मी स्वतः कविताचं शौकीन आहे आणि स्वतःसुद्धा काही कविता करतो. तेव्हापासून ती मला अनेक सुंदर कविता, मोठ्या मोठ्या व्यक्तींचे ऑनलाईन पुस्तक असं सेंड करू लागलो. तिला हे सर्व फार आवडू लागलं आणि ती माझ्याशी अधिक प्रेमाने बोलू लागली. एव्हाना तिने मला तिच्या आणि नवऱ्याबद्दल होणाऱ्या भांडणांबद्दल सगळं काही सांगितलं होतं. तिचा नवरा
पहिलेसारखा तिची काळजी करत नाही, तिला वेळ देत नाही, प्रेम करत नाही. अशा अनेक तक्रारी ती माझ्याजवळ करू लागली आणि मी तिला नेहमी समजून घेत होतो, ज्याने ती माझ्याकडे आकर्षित होऊ लागली. मी आता तिच्याशी थोडं थोडं डबल मिनिंग बोलणं, नॉनव्हेज जोक मारणं असं सुरू केलं होतं. ती आधी जरा चिडली होती माझं हे बोलणं ऐकून, पण नंतर तिला पण हे आवडू लागलं. ती माझ्या बोलण्याला प्रतिसाद देऊ लागली. एकदा मी आंघोळ करून आलो आणि कपडे न घालता फक्त टॉवेलवर असताना तिच्याशी बोलत होतो. तिने विचारलं, काय करतोय? तर मी डायरेक्ट माझा मोकळा फोटो काढून तिला सेंड केला आणि बोललो की आत्ताच आंघोळ करून आलोय आणि लगेच तुझ्याशी चॅट करतोय. तिचा 2 मिनिटे काही मेसेज नाही आला. मला वाटलं की ती चिडली असेल. मी तिला परत मेसेज करणार तितक्याच तिचा मेसेज आला की लाज नाही वाटत का? फक्त टॉवेलवर असून मला फोटो पाठवतो असला. आणि रंगाचे इमोजी पण होते, 3-4 इमोजी होते. मी ठरवलं होतं की आज जे होईल ते पण आता एकदम मोकळं बोलायचं. तर मी तिला रिप्लाय दिला की मी फोटो सेंड केल्याच्या 2 मिनिटे नंतर का रिप्लाय केलास तू? 2 मिनिटे काय करत होती? यावर ती जरा घाबरली आणि तिची तत-पप उडाली. मी तिला परत फोटो सेंड केला ज्यात मी तिला फ्लाइंग किस देत होतो. ती गोंधळली की आज मी असा का वागतोय. त्यावर ती रागवली की असं का करतोयस, कळत नाही का वगैरे अशा प्रकारे ती मला बोलू लागली. मी तिला डायरेक्ट बोललो, हे बघ मला तू खूप आवडतेस, आय लव्ह यू. ती शांतच झाली, काही बोलत नव्हती आणि अचानक ऑफलाईन गेली. मला वाटलं आता ती परत माझ्यासोबत बोलणार नाही. मी निराश होऊन दुपारी कॉलेजला गेलो. दुपारी अचानक तिचा मला कॉल आला आणि ती रडत होती आणि म्हणाली, कुठे आहेस तू? मी म्हणालो, कॉलेजमध्ये आहे. का गं, काय झालं? त्यावर ती म्हणाली, तू सकाळी जे बोललास ना त्याबद्दल बोलायचं आहे. तर मी म्हणालो, सॉरी, यानंतर मी असं कधीच काही नाही करणार. तर ती म्हणाली, असं नको बोलूस, मला असं म्हणायचं की आय लव्ह यू टू. ती इतकी बोलली आणि लाजून फोन ठेवून दिला चक्क तिने. मी तर एकदम नाचायलाच लागलो, कारण माझा तीर निशाण्यावर लागला होता. मी तिला परत कॉल केला आणि आम्ही बोलू लागलो. तेव्हा तिने मला सांगितलं की तिचा नवरा तिच्याबरोबर भांडण केल्यानंतर जबरदस्ती करायचा, तिला ते आवडायचं नाही आणि तो दारू पिऊन 2 मिनिटे पण नाही टिकायचा. त्यामुळे ती खूप दिवसांपासून अतृप्त होती. मी भेटलेल्यामुळे तिला आधार मिळाला, तिचं मन मोकळं झालं आणि आज सकाळी माझ्या शरीराचा फोटो बघून तिच्या अस्तित्वाने आनंद सोडलं, ज्यामुळे ती गरम झाली. तिला कळत नव्हतं काय करायचं, म्हणून ती ऑफलाईन गेली होती. आता मला कळून आलं की माझं काम होणार आणि मला लवकरच आनंद मिळणार. मी घरी जाऊन तिला परत माझे फोटो सेंड केले. त्यावर ती आता मन मोकळेपणाने उत्तर देत होती की वा, किती छान आहे, मला खूप आवडली बॉडी तुझी, अशा प्रकारे ती बोलू लागली. त्यावर मी तिला विचारलं की तुला अजून आवडेल असं काहीतरी दाखवू का? त्यावर ती उत्सुक होऊन म्हणाली, हो लवकर दाखव, असं ती बोलली. आणि मी लगेच माझ्या अस्तित्वाचे फोटो तिला सेंड केले.
तिने रिप्लाय केला की लगेच याला खाऊन जाऊ असं वाटतंय. आता मी तिला तिचा फोटो मागितला की मला तुला बघायचं आहे. तर तिने पण लगेच स्वतःला मोकळं करून फोटो पाठवले. तिचे अस्तित्व बघून मी वेडाच झालो. इतकं छान ते सगळं होतं. मी लगेच तिला व्हिडिओ कॉल केला आणि आम्ही व्हिडिओ कॉलवर एकमेकांना बघू लागलो आणि किस करू लागलो. मी तिला माझा अस्तित्व दाखवला. तसं तिने तोंडाचा आ करून माझ्या अस्तित्वाचा स्वाद घेती आहे असं दाखवलं. मी पण तिला आनंद देतोय असा विचार करू लागलो. मी तिला तिचं अस्तित्व बघायची बोललो. तशी ती मोकळी झाली तर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. इकडे मी माझ्या अस्तित्वाशी खेळत होतो आणि आता ती सुद्धा तिच्या अस्तित्वाशी खेळत होती. आम्हाला खूप मजा येत होती. ती खूप मजा घेत होती आणि ऊ अशा प्रशांत मज्जा येत आहे असं खूप बोलत होती. आम्ही दोघेही आता आमच्या परमानंदला पोचलो होतो. तसं तिने आनंद सोडला आणि मला अस्तित्वाशी खेळताना बघून तिच्या बरगच्च भागांचा आनंद घेऊ लागले. 3-4 मिनिटे तिला असं बघून मी सुद्धा माझा आनंद सोडला आणि तिला किस करू लागलो. ती खूप आनंदी होती. ती म्हणाली, थँक्यू बेबी. आज खूप महिन्यांनी मला इतकी मजा आली. आय लव्ह यू. मग त्यावर मी म्हणालो, आय लव्ह यू टू. मला पण खूप मजा आली. आता कधी एकदा तुला भेटून आनंद घेतोय असं झालंय. ती म्हणाली, हो आपण लगेच भेटू. आता तर मला पण कंट्रोल होत नाहीये. चल मग बाय. मी जाते आता आंघोळ करायला. मग मी पण तिला म्हणालो, मग बाय का? माझ्या समोर करणं मला बघायचं आहे. बरं बाबा. ती म्हणाली, बरं बाबा तू म्हणशील ते आजपासून तूच माझा नवरा आहेस. म्हणून मी तशीच मोकळी बाथरूममध्ये ती गेली आणि शॉवर खाली आंघोळ करू लागली. मी तिला बघत होतो आणि आम्ही एकमेकांना बघत पुन्हा एकदा आनंद सोडला. तितक्यात मला माझ्या मित्राने आवाज दिला. काही कामानिमित्त म्हणून मी तिला बाय बोलून निघून गेलो. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.